राजकीय वर्तुळातील आत्ताची सगळ्यात मोठी बातमी समोर येते। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची एनडीए सोबत वाढती जवळीक असल्याच्या चर्चांना आता खुद्द शरद पवारांनीच पूर्णविराम दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षांची 2 दिवसाची बैठक पार पडली आणि या बैठकीत आपण एनडीए सोबत जाणार का असा सवाल काही जिल्हाध्यक्षांकडून उपस्थित करण्यात आला आणि त्यावर शरद पवारांनी आपण विरोधातच आहोत, कोणीही संभ्रमात राहू नये, जोमानं काम करा असा स्पष्ट संदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली। या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत आपल्या प्रतिनिधी वैदेही काणेकर। वैदेही, गेल्या अनेक दिवसांपासून या चर्चा सुरू होत्या की एनडीए सोबत शरद पवार यांच्या पक्षाची जवळीक आहे, मात्र त्यावर आता शरद पवारांनी स्वतःच उत्तर दिलेलं आहे। काय अधिकची माहिती आहे? नक्कीच आपण बघतोय की गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीने शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीगाठी होताना बघायला मिळाल्या होत्या, त्यानंतर शरद पवार पक्षातील अनेक महत्त्वाचे जे नेते आहेत, खासदार आहेत, त्यांच्या देखील जवळपास आपण बघतोय की भाजपच्या नेत्यांबरोबरच्या या भेटी झालेल्या बघायला मिळाल्या होत्या। मात्र त्यानंतर शरद पवार यांचा पक्ष हा एनडीए सोबत जाणार की काय या संदर्भात वेगवेगळी खरं तर वक्तव्य जी आहे ती पुढे आलेली बघायला मिळाली होती, विधानं पुढे आलेली बघायला मिळाली होती। मात्र असं कुठलंही पाऊल उचलणार नसल्याचं मत शरद पवार यांनी बैठकीमध्ये आपल्या कार्यकर्त्यांना सांगितल्याचं कळत आहे। एकूण जर बघितलं तर गेल्या 2 दिवसापासून ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठका वारंवार होताना बघायला मिळत आहेत आणि याच बैठकांमधून खरं तर ज्या पद्धतीचा संभ्रम हा कार्यकर्त्यांमध्ये बघायला मिळत आहे, नेत्यांमध्ये बघायला मिळत आहे, या सगळ्या संभ्रमाला दूर जे आहे ते स्वतः शरद पवार यांनी केलेलं आहे। त्यांनी असं म्हटलेलं आहे की आपण सध्या एनडीए बरोबर कुठेही जात नाही आहोत, सरकारच्या विरोधात आपण कामं करणार आहोत, सरकारच्या विरोधात आपण बसून सरकारच्या चुका त्या ठिकाणी निदर्शनास आणण्याची कामं आपण या निमित्तानं करणार आहोत। आणि हे वक्तव्य केल्यानंतर आता आपण बघतोय की खरं तर ज्या पद्धतीचे प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वेगवेगळ्या नेत्यांना किंवा वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना पडलेले बघायला मिळत होते, कुठेतरी त्याचं उत्तर या निमित्तानं त्यांना मिळालेलं असल्याचं देखील मत व्यक्त करण्यात आलेलं आहे। गेल्या खरं तर 3 दिवसापासून अशा पद्धतीनं जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठका सातत्यानं होत आहेत आणि दुसरीकडे आपण बघतोय की शरद पवार यांनी पक्षातील नेत्यांमध्ये किंवा कार्यकर्त्यांमध्ये जो संभ्रम होता तो या निमित्तानं दूर केला असल्याचं देखील मत व्यक्त करण्यात आलेलं आहे। वैदेही, खरं आहे, पण एकंदरीतच काही दिवसांपासून महाविकास आघाडीत देखील या सगळ्या चर्चांमुळे दबाव निर्माण झाला होता, काही चिंतेचं वातावरण होतं, त्यामुळे आता हे वक्तव्य ऐकल्यानंतर महाविकास आघाडीत देखील काही दिलासा मिळालेला आहे असंही बोललं जाऊ शकते का? नक्कीच आपण बघतोय की महाविकास आघाडीमध्ये वेगवेगळे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत होते, कारण की ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांची भेट झालेली बघायला मिळाली होती, बजरंग सोनवणे आणि अमित शहा यांची भेट झालेली बघायला मिळाली होती, स्वतः सुप्रिया सुळे वेगवेगळ्या भाजपच्या नेत्यांना देखील भेटलेल्या होत्या। त्याच्यामुळे नेमकं पक्षामध्ये चाललंय काय असा खरं तर सवाल या निमित्तानं उपस्थित करण्यात आला होता। मात्र दुसरीकडे जर आपण बघितलं तर बैठकीच्या निमित्तानं खरं तर जे संभ्रम पक्षामध्ये निर्माण होतोय किंवा जो संभ्रम मित्र पक्षामध्ये निर्माण होतोय, वैदेही, काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवेल।